नमस्कार. प्रत्येक श्रावणात रक्षाबंधन येते आणि रक्षाबंधन येण्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर एक अशी अफवा सुरू होते, या वर्षीचे रक्षाबंधन अनिष्ट आहे, या वर्षीचे रक्षाबंधन सर्वांना त्रासदायक आहे. या वर्षी रक्षाबंधना दिवशी बहिणींनी भावाला राखीच बांधू नये, कारण या वर्षी रक्षाबंधनाला भद्रा आलेला आहे. भद्राचे फळ अनिष्ट असते आणि त्यामुळे रक्षाबंधन करू नये. गेल्या 2 ते 3 वर्षापासून या रील्स आणि हे जे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत, याच्यामुळे आपल्या कुलधर्म कुलाचारामध्ये तसेच रक्षाबंधनाच्या एका विशिष्ट सणामध्ये बदल होताना दिसत आहेत. हे बदल खूप जास्त हानिकारक आहेत, कारण या बदलांमुळे आपल्या समाजात आपल्या सणांविषयी नकारात्मकता पसरते आणि खूप काही सण या अशा चुकीच्या माहितीमुळे बुडत सुद्धा चाललेले आहेत. या गोष्टीची आपण नक्कीच नोंद घेणं गरजेचं आहे की प्रत्येक पौर्णिमेला भद्रा हा असतोच आणि पौर्णिमेला असणारा भद्रा हा अनिष्ट मानला जात नाही, कारण त्या भद्रा काळात देवतेंची पूजा सुद्धा केली जाते. अनेक वेळा ज्योतिबा, खंडोबा किंवा जे काही तुळजाभवानी वगैरे देवी आहेत, या देवींची किंवा या देवतेंची पूजा भक्तिभावाने साजरी केली जाते. भद्रा काळ ज्या दिवशी असेल त्या दिवशीच पौर्णिमेचे व्रत धरले जाते. मग भद्रा काळाला अनिष्ट मानून विनाकारण रक्षाबंधनाला अडचण आणणे हे पाप नाही तर दुसरं काय. जर आपण रक्षाबंधनाला भद्रा येतोय आणि ते रक्षाबंधन साजरे करू नये असं म्हणत असू, तर हे आपला सण सोडण्याच्या बाबतीत किंवा सणाच्या बाबतीत नकारात्मकता पसरवण्याचं कारण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीचा भद्रा अनिष्ट मानला जात नाही आणि रक्षाबंधनाला भद्रा येतो म्हणून रक्षाबंधन टाळावं असं कुठंही शास्त्रात लिहिण्यात आलेलं नाही. शास्त्रात रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या भद्र्याचं कोणत्याही पद्धतीने शास्त्र समर्थन करत नाही आणि त्या बाबतीत शास्त्राने कोणत्याही पद्धतीने त्या भद्र्याला अनिष्ट सांगितलेलं नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा येत आहे आणि रक्षाबंधन साजरं करू नये असं म्हणणाऱ्या रील्सला, अशा म्हणणाऱ्या व्हिडिओला लगेच ब्लॉक करा आणि रक्षाबंधन आनंदाने साजरे करा. धन्यवाद.